कोणताही व्यवसाय सुरू करायचं म्हटलं किंवा चालवायचं म्हटलं तर भांडवल तर हवंच. पण या भांडवलाचे पण वेगवेगळे प्रकार असतात. बिझनेस सुरू करायला लागतं ते सीड कॅपिटल. तर तो सुरळीत चालावा यासाठी आवश्यक असतं वर्किंग कॅपिटल. हे वर्किंग कॅपिटल म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया या भागात. नमस्कार मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करत आहे. बिझनेस करताना वर्किंग कॅपिटल का महत्त्वाचे आहे, ते कसे हाताळावे आणि कसे सांभाळावे याविषयी आपण या भागात माहिती घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. हॅलो अर्पिता, आपण सुरुवात करूया. मला सांगशील तू की वर्किंग कॅपिटल म्हणजे नेमकं काय आणि ते उत्तम राहावं यासाठी काय करायला पाहिजे? आपण ह्याची सुरुवात ना एखाद्या उदाहरणानेच घेऊ. आता समजा मी घर विकत घेतलं, तर मी घर म्हणजे एक स्ट्रक्चरल थिंग विकत घेतली. आता तिथे राहण्यासाठी मला इतर खर्च येणार आहेत, म्हणजे त्याच्या मेंटेनन्सचा. तिथे राहणार मी म्हटल्यावर माझ्यावर अन्नाचा खर्च येणार आहे आणि इतर ऑपरेशनल एक्सपेन्सेस. आता मी प्रत्येक वेळी FD मोडून माझे ऑपरेशनल एक्सपेन्सेस नाही करणार. म्हणजे FD मोडली आणि या महिन्याचा भाजीपाला आणला, असं होत नाही. तर ते खर्च आपण आपल्या त्या महिन्याच्या उत्पन्नाबरोबर मॅच करतो. बरोबर. तसंच बिझनेसमध्ये जेव्हा सीड कॅपिटल किंवा इनिशियल इन्व्हेस्टमेंट आपण करतो, त्याच्यामधनं फिक्स ॲसेट्स घेतो आपण, काही बाजूला ठेवतो इन्व्हेस्टमेंट म्हणून. म्हणजे एक स्ट्रक्चर तुम्ही उभं केलं, त्याचा पाया बांधला. आता जे डे टू डे एक्सपेन्सेस होणार आहेत तुमचे, म्हणजे तुमच्या सॅलरीज, रेंट, तुमचे इतर खर्च, इलेक्ट्रिसिटी, रॉ मटेरियलचा खर्च, हे सगळे तुमचे ऑपरेशनल एक्सपेन्सेस आहेत. ते दर महिन्याला सतत होणार आणि दर महिन्याला होणार. आता हे खर्च तुम्हाला जर पूर्ण करायचे असतील, पे करायचे असतील, तर तुम्हाला सेल केला पाहिजे आणि तो सेल जो आहे त्याच्यातनंच रिकव्हरी होऊन ते खर्च तुम्हाला पे करता आले पाहिजेत. दुसरा प्रकार असा असू शकतो की तुम्ही इन्व्हेंटरी घेऊन ठेवली आहे, आता ती विकणार आणि त्यातनं ते खर्च भागवणार. सो तुम्ही डे टू डे ऑपरेशन्ससाठी ज्या प्रोव्हिजन करता, जिथे गुंतवणूक करता आणि जे पे करता, त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. अकाउंटिंगच्या भाषेत हा फॉर्म्युला असा आहे की तुमची स्टॉक जर असेल तर, म्हणजे तुम्ही जर सर्व्हिस बिझनेसमध्ये असाल तर स्टॉक नसण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर तुमची येणी म्हणजे तुमचे डेटर्स, तुमच्याकडे असलेला बँक बॅलन्स, कॅश बॅलन्स, तुमच्या FDs ज्या 12 महिन्यापेक्षा छोट्या आहेत त्या, ह्या तुमच्या करंट ॲसेट्स आहेत. आणि ह्याच्यातनं काय वजा करायचं तर तुमची देणी, तुमच्या ओडीज, तुमचे इतर काही देणी जी 12 महिन्यापेक्षा लहान आहेत. तर हा जो फॉर्म्युला केला तर त्याला म्हणतात वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटल सायकल कशी असायला पाहिजे, तर ती असायला पाहिजे फास्ट. जेवढं वर्किंग कॅपिटल सायकल फास्ट असेल तेवढं तुमचा बिझनेसचं सायकल आणि ग्रोथकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ शकता. सो अर्पिता, वर्किंग कॅपिटल सायकलचा स्पीड हा बिझनेस टू बिझनेस बदलतो का, म्हणजे गुड्स किंवा सर्व्हिस यानुसार? नक्कीच, म्हणजे बिझनेस टू बिझनेस तर नक्कीच बदलतो. म्हणजे गुड्ससाठी वेगळा असेल, सर्व्हिसेससाठी वेगळा असेल. त्या व्यतिरिक्त तो इतर फॅक्टर्सवर पण अवलंबून असतात. म्हणजे तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये आहात, तुमचा कस्टमर जो आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, तुमच्याकडे जे काही तुम्ही देताय ते तुम्ही कोणत्या प्रकारे देताय, तुम्ही कोणत्या वेळेमध्ये त्या सेवा देतायत किंवा वस्तू देताय, तर तुमचे मल्टिपल फॅक्टर्स अफेक्ट करतात. जेव्हा वर्किंग कॅपिटलचा स्पीड असं म्हणतो, तो स्पीड असा ठराविक सांगता येत नाही की म्हणजे 3 महिने असला पाहिजे, 6 महिने असला पाहिजे, असं सांगता येत नाही. तो तुमचा तुम्हाला काढायला लागतो. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट अशी आहे की तो कॉपी करून चालत नाही. म्हणजे माझ्या कॉम्पिटिटरचा स्पीड 5 महिने आहे तर मी 5 महिने असं नाही चालणार. तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटरचा स्पीड समजून घेऊ शकता. तो तुम्हाला तुमच्या स्पीड ठरवण्यासाठी मदत करू शकेल. म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा फास्ट आहात ना, हे बघणं महत्त्वाचं असतं. सो वर्किंग कॅपिटल स्पीड जो आहे तो तुम्ही तुमच्या अकाउंटिंग रेकॉर्ड्सवरून नक्की काढा. आणि तो का महत्त्वाचा आहे? फॉर एक्झाम्पल, वर्किंग कॅपिटल स्पीड करताना आपण कसं बघतो की इनव्हॉइस डेट, मी एखादं इनव्हॉइस जेव्हा डेट त्याची जी मेन्शन केली त्या दिवशीच समोरच्याला ते पोचवलं किंवा त्याला ईमेल केलं, त्या दिवसापासून ॲक्च्युली माझं वर्किंग कॅपिटलमध्ये ते डेटर्स म्हणून उभे आहेत. आता
त्याचं जे येणं आहे त्याचा महत्त्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे कॅश फ्लो पण आपण बोललोय कॅश फ्लोवर. तर ते येणी जी आहेत ती सगळी वेळेवर आली पाहिजे, ज्यामुळे मला ह्याचा फायदा असा होईल की माझी देणी मला वेळेवर देता येतील. बरेचदा असं होतं की बिझनेस 1 महिन्याचं वर्किंग कॅपिटल आहे असं म्हणतात. म्हणजे या महिन्याचे पैसे या महिन्यातच येणार आणि देणी पण या महिन्याची या महिन्यात देणार. देण्यांबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण येणीला डिस्काउंट करा. म्हणजे 1 महिन्याचं देणं जे आहे त्याला अझ्युम करा की हा उशिरा देईल. मग मी कसं करणार आहे? सो वर्किंग कॅपिटल सायकल अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला सतत कॅश फ्लोसाठी काहीतरी मदत घ्यावी लागेल. स्वतःचे पैसे गुंतवावे लागतील, नाहीतर कर्ज घ्यावे लागेल. आणि खूप जास्त कर्ज घेतलं तर तुमचा बिझनेस जो आहे तो कर्ज म्हणजे ओव्हरलोड होईल. तुम्हाला ते पैसे विथ इंटरेस्ट पे करायचे. सो तुमच्या येण्याचं आणि देण्याचं एकमेकांबरोबर मॅच होत आहेत ना गणितं, म्हणजे वेळ पण, हे बघत राहा. आता तू मध्ये एकदा म्हणालास की सुधारणा कशी करायची जास्तीत जास्त. तर कंपन्यांना वेगवेगळे टेक्निक्स वापरतात ही सुधारणा करण्यासाठी. एक तर कम्युनिकेशन, म्हणजे मी इन्व्हॉइस रेज करतेय, तुम्ही पुढच्या 10 दिवसात मला पेमेंट करा, असं कम्युनिकेट करून इन्व्हॉइस जर पाठवलं तर ती येण्याची शक्यता जास्त, म्हणजे वेळेवर येण्याची शक्यता वाढत जाते. त्याच्यानंतर वेळेवर इन्व्हॉइस देणं, म्हणजे बरेचदा लोक इन्व्हॉइस काढून ठेवतात आणि ते कस्टमरपर्यंत पोहोचलंय का नाही, अप्रूव्ह झालंय की नाही, हे सगळं बघतच नाहीत. आणि मग आपण फोन केला की ते म्हणतात, अरे बापरे, अजून तर प्रोजेक्ट मॅनेजरकडेच इन्व्हॉइस आहे, अकाउंटिंग डिपार्टमेंटकडे अप्रूव्ह होऊन आलंच नाहीये. हो. सो ते जे टाइम म्हणजे आहे तो ना, फॉलोअप पण घेणं तितकंच महत्वाचं आहे, की नुसतं इन्व्हॉइस जनरेट केलं किंवा पाठवून दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही. तर क्लायंटला तो मिळालाय ना आणि योग्य डिपार्टमेंटला किंवा योग्य व्यक्तीपर्यंत तो पोहोचलाय ना. नक्कीच. म्हणजे ना ह्याला टाइम कॉस्ट आहे. ती हम्म. कॉस्ट आपण ना व्हॅल्यूच नाही त्याची मेजर करत आणि मग सगळी गणित आहेत ना बिघडतात आणि त्याचा बिझनेसवर परिणाम होतो. बिझनेस डिसिजन मेकिंगवर अल्टिमेटली परिणाम होतो आणि ग्रोथवर परिणाम होतो. त्यामुळे वर्किंग कॅपिटलचं बिलिंगशी खूप जवळचं नातं आहे. त्यामुळे बिल वेळेवर द्या. ते वेळेवर अप्रूव्ह होतंय ना त्याचा ट्रॅक ठेवा. काहीतरी तुमचं इंटरनल कम्युनिकेशन चालू ठेवा. दुसरं तुम्ही करू शकता ते म्हणजे प्री ऑर्डर्स घेणं. म्हणजे ट्रॅक्टर्स कंपन्या आहेत, ते बरेचदा ट्रॅक्टरच्या ऑर्डर बरोबर 50% ॲडव्हान्स मागतात. तर त्याचा फायदा काय होतो त्यांना? तर ते काही जे स्पेअर्स घ्यायचे आहेत, जे काही मशिनरी इंटरनल त्याची जी आहे मॅन्युफॅक्चरिंग करायची, त्या मशिनरीचे पैसे स्वतःच्या खिशातून द्यावे लागत नाहीत. ते पैसे ते त्या ॲडव्हान्सचा वापर करून करतात. त्याच्यामुळे त्यांना खूप गुंतवणूक करून ठेवावी लागत नाही. आणि 50% ॲडव्हान्स दिला याचा अर्थ ती व्यक्ती 50% पुढचे पैसे देणारच आहे. तो सिरियस जे आहे की कमिटेड सेल त्यांना मिळतो. राईट. किंवा काही वेळेला कंपन्या जलद स्टॉक हे करतात, मूव्ह करतात. म्हणजे हे टेक्निक आपल्याला बिग बाजार किंवा मॉल्समध्ये दिसतं. त्यांची इन्व्हेंटरी सतत अपग्रेड होत असते. ते मिनिमम ऑर्डर क्वांटिटीवर त्या इन्व्हेंटरी ठेवतात. जेव्हा गरज आहे तेव्हा स्टॉक करतात आणि उगाच स्टॉक वेअरहाऊसमध्ये पडून तो जपून ठेवत नाहीत. सो तसं पण तुम्ही स्टॉकमध्ये अडकून राहणार नाही. तशी एक टेक्निक वापरू शकता. किंवा झोमॅटो, स्विगी, ओलासारख्या कंपन्या सर्व्हिस दिली त्या क्षणी पैसे घेतात तुमच्याकडनं. तसं एक मॉडेल असू शकतं. म्हणजे कमीत कमी आपली अडवणूक होईल, आपले पैसे अडकून राहतील अशा स्ट्रॅटेजीज वापरल्या पाहिजेत. आता L&T सारख्या कंपन्या ज्या मोठे प्रोजेक्ट्स हँडल करतात किंवा मोठ्या-मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपन्या, त्यांना माहीत असतं की आपले पैसे अडकून राहणार आहेत. मग त्याप्रमाणे त्यांचे प्रोजेक्शन्स असतात, त्यांची ताकद जास्त असते. पण मग मी स्टार्टअप्सना असा सल्ला देईन, जर तुम्हाला खूप पैसे गुंतवणूक करून ठेवायची नसेल, तर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरा. ॲडव्हान्स, प्री ऑर्डर्स किंवा कमिटेड अमाउंट अशा घेत राहा. त्याच्यामुळे तुमचे पैसे कमी अडकतील. वर्किंग कॅपिटल सायकल स्ट्रॉंग होत जाईल. ओके. सो आता तू स्टार्टअपचा किंवा छोट्या बिझनेसेसचा उल्लेख केलास, तर बऱ्याचदा असं होतं की मोठे क्लायंट्स मिळवायचे असतात आणि ते मिळाले की एक समाधान पण असतं. पण मोठ्या क्लायंटची बऱ्याचदा स्ट्रॅटेजी ही असते की अडवणूक म्हणून नाही, पण क्रेडिट, म्हणजे बाबा पेमेंट हे 2-3 महिन्यांनीच करणार, असा एक थोडासा अप्रोच असतो. आणि अशा ह्याच्यात वर्किंग कॅपिटल बिनसतं बऱ्याचदा. आणि मग ती येणी थकली आहेत पण देणी तर द्यायची आहेत, म्हणून मग ते कर्ज काढा आणि ते जे तू म्हणलीस की एक ते विशेष सर्कल सुरू होतं. तर क्लायंटला न दुखावता पेमेंट वसूल करणं, तर याची काही युक्ती सांगू शकशील का तू? हा ना अतिशय कळीचा मुद्दा आहे. म्हणजे जेव्हा बिझनेस स्टार्टअप फेजमध्ये असतो, तेव्हा त्याच्यासाठी हे महत्त्वाचं असतं की कॉन्ट्रॅक्ट आपल्या बाजूने करून घेणे, ते मिळवणे.
मग त्याच्यामध्ये तो जेव्हा क्रेडिट टर्म्स असतात, की जनरल क्रेडिट टर्म्स समजा 30 दिवसाच्या आहेत आणि तो 45 दिवसाला रेडी होतो. त्याला असं वाटतं, की आपण जर 30 दिवस म्हटलं तर हे तयार नाही व्हायचे. सो अशा वेळी इतकी अडवणूक होते, वर्किंग कॅपिटल अडकून पडतं. माणूस तर हवा आहे, क्लायंट तर हवा आहे. पण आता हे सगळं करायचं कसं? तसंच स्टॉकमध्ये पण होऊ शकतं. म्हणजे आपल्याला ऑर्डर येणार आहे पुढे, म्हणून आत्ताच आपण स्टॉक घेऊन ठेवायला लागतो. कारण ती ऑर्डर आपल्याला वेळेवर पोहोचवायची असते. किंवा असं पण होऊ शकतं, की क्रेडिटर्स आपल्याला 15 दिवसात पेमेंट मागतायत, पण आपल्याला पेमेंट 30 दिवसात मिळणार आहेत. अशा वेगवेगळ्या अडचणी स्टार्टअप्स जे असतात बिझनेस किंवा बिझनेसना येतच राहतात. फक्त स्टार्टअप असण्याची गरज नाही. त्याच्यामुळे वर्किंग कॅपिटलवर खूप परिणाम होतो आणि त्याचं तू जे म्हणालास तसं कर्ज वाढतं किंवा स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन वाढत जातं. तर हे हँडल करण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं कॅपिटल अडकतं. एकतर इन्व्हेंटरी, स्टॉक किंवा साठ्यामध्ये अडकतं. तर अशा वेळी ना मेक टू ऑर्डर सारख्या कन्सेप्ट करता येतील का बघायचं. म्हणजे आता हॉटेल्स आपण बघतो. तर आपण ऑर्डर दिल्यानंतरच तो मेनू प्रमाणे ते जे काही आपली ऑर्डर आहे त्याप्रमाणेच ते बनवतात. आधीच बनवून ठेवलेलं नसतं. सो त्यांची ना तिथे इन्व्हेंटरी किंवा साठ्याची कॉस्ट कमी होत जाते. कारण रॉ मटेरियल प्रिझर्व्ह करता येतं. पण तयार केलेला एखादा फूड आयटम प्रिझर्व्ह नाही करता येत. सो तशा काही टेक्निक्स वापरता येतील का? किंवा हे सगळं कम्युनिकेशनने जास्त चांगलं होत जातं. एखादी गोष्ट आहे ती कस्टमरला कम्युनिकेट करायची, की तुम्ही ऑर्डर देणार आहात मला मान्य आहे. पण 3 दिवस तरी आधी मला कळलं पाहिजे. सो त्या ज्या 3 दिवसाचा उपयोग आहे, तुम्ही रॉ मटेरियल प्रोक्युअर करून ते रेडी करू शकता का? तेवढ्या इफेक्टिव्हली एफिशियंटली तुम्ही सगळं मॅनेज करू शकणार आहात का? आणि सगळ्यात मेन प्रत्येक ऑर्डरच्या आधी ॲडव्हान्स घेणं, स्पेशली जर इन्व्हेंटरी तुमची त्यात तुम्हाला परचेस करायची असली तर. तर हा नियमही बऱ्याचदा पाळला जात नाही का? बरेचदा हा नियम सांगितलाच जात नाही. आणि त्याचं सगळं प्रेशर अल्टिमेटली तो बिझनेस घेत असतो. म्हणजे मी जर सांगितलं, की मी मान्य आहे मला या कॉस्टला मी तुम्हाला माझे गुड्स देईन. पण तुम्ही मला 30% 40% ॲडव्हान्स दिला पाहिजे. हे जर तुम्ही नीट कम्युनिकेट केलं तुमच्या कस्टमरला, चांगले रिलेशनशिप डेव्हलप झाले पाहिजेत तुमचे यासाठी, तर तो तुम्हाला नक्की समजून घेऊ शकतो. तो सांगू शकतो, "ठीक आहे, मी तुला 30% देतो." त्याचा उपयोग तुम्ही करू शकता तुमचं वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटसाठी. सो दुसरा मुद्दा तोच आहे, की कस्टमरबरोबर चांगले रिलेशन मेंटेन करा. त्यांच्याबरोबरचे पेमेंट टर्म्स व्यवस्थित मॅनेज करा. तुमच्यावर नुसते पैसे घेण्याची जबाबदारी नाहीये. कर भरायचा आहे जर तुम्ही जी-एस-टीमध्ये असाल तर. तर ती सुद्धा जबाबदारी आहे. सो त्या सगळ्या गोष्टी करताना तारेवरची कसरत होते आपली. राईट. सो हे होणं जर टाळायचं असेल, तर स्पष्ट काही मुद्दे मांडले पाहिजेत. म्हणजे स्पष्ट सांगितलं पाहिजे, की मला हे 30 दिवसच जास्तीत जास्त होल्ड करता येईल किंवा 15 दिवसच. तर तुम्ही मला पेमेंट्स वेळेवर करा. सेम तुमच्या वेंडर्स बरोबर तुम्ही नीट वाटाघाटी केली पाहिजे, की तू मला रॉ मटेरियल देणार आहेस, पण मलाच पेमेंट 30 दिवसांनी मिळणार आहे. तर तू माझा क्रेडिट पिरियड 30च्या ऐवजी 45 दिवस करून दे. आपलं नातं कायम टिकावं ह्यासाठी हे महत्वाचं आहे. सो कम्युनिकेशन इज द की असं म्हणेन मी. आणि एकाच गोष्टीवर अवलंबून राहू नका. म्हणजे एकच ग्राहक, तो मोठा आहे सगळ्यात, मग त्याचं हवं ते ऐकायला लागतं आपल्याला. त्यामुळे तो स्प्रेड ठेवा. तसंच एकाच वेंडरवर अवलंबून राहू नका. म्हणजे जो पुरवठा करणार आहे, तो मग मोनोपोली क्रिएट करेल. तो म्हणणार, "नाही देणार, तू मला 30 दिवसातच पेमेंट केलं पाहिजे." सो तू नाही, तर मग दुसरा कोणीतरी सबस्टिट्यूट शोधून ठेवा. सो तुम्ही जास्त कोणावर अवलंबून राहू नका. नीट कम्युनिकेट करा आणि जे काही आहे ते स्पष्ट मांडा. त्यामुळे तुमचं वर्किंग कॅपिटल जो काही सायकल आहे, तो उत्तम राखता येऊ शकतं तुम्हाला. राईट. म्हणजे तू आत्ता म्हणलीस तसं इन्व्हेंटरी, सप्लायर सोबतचे व्यवहार आणि कस्टमर पेमेंट सायकल याचा योग्य मेळ साधला तर वर्किंग कॅपिटल सायकल हे उत्तम राहू शकतं. नक्कीच. आता मला सांग की बिझनेसचं वर्किंग कॅपिटल सायकल किती इफेक्टिव्ह आहे हे नेमकं कसं ट्रॅक करायचं? मग एखादा बिझनेस गुड्समध्ये डील करत असो की सर्व्हिसमध्ये? हा ना निरंजन खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे वर्किंग कॅपिटल सायकल फक्त गुड्समध्ये डील करणाऱ्या लोकांसाठी महत्वाचं आहे, असं काहीतरी गैरसमज आहे आपला. पण सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी पण ते तितकंच महत्वाचं आहे. तर आधी आपण गुड्स संदर्भातल्या जे कोणी व्यावसायिक आहे त्यांच्याशी बोलूया या बाबतीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्किंग कॅपिटल तुमचं कुठे अडकतं? तर साठा म्हणजे स्टॉकमध्ये अडकतं. मग ते स्टॉक कुठल्याही प्रकारचा असू दे, म्हणजे फक्त रॉ मटेरियल प्रोक्युअर करून ठेवलंय. बरेचदा बिझनेस काय करतात, की 1 किलो घेतलं तर प्राईस आणि 100 किलो घेतलं
तर बरंच डिस्काउंट मिळतं म्हणून 100 किलो प्रोक्युअर करून ठेवतात. पण तुमच्याकडे असलेली डिमांड पण बघा. म्हणजे ते 100 किलो प्रिझर्व्ह करण्यासाठी वेअरहाऊसचं रेंट द्यावं लागणार आहे. त्याचा रिस्क तुम्हाला घ्यायला लागणार आहे. त्याचा इन्शुरन्स तुम्हाला काढायला लागणार आहे. त्याची कॉस्ट फार महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही असं करू शकता, की माझ्यासारखी 4 लोकं हा बिझनेस करतायत. चौघं मिळून 25 किलो घेऊया. सो तुम्ही तुमची रिस्क कमी करताय. ती वाटून घेताय. सो तसं करता येईल का असं बघा. म्हणजे भागीदारी करायला सुरुवात करा. कॉम्पिटिटर ते तुमचे नक्कीच आहेत. पण भागीदार झाले तर तुमचं रिलेशन पण चांगलं डेव्हलप होईल. त्याच्यानंतर मी मगाशी म्हटलं तसं बिल वेळेवर पाठवा, गुड्स वेळेवर पाठवा आणि ते योग्य व्यक्तीकडे पोहोचलंय ना ते पण बघा. म्हणजे अप्रूव्हल डिपार्टमेंटमध्ये अडकून राहिलंय हे फार धोक्याची गोष्ट आहे. सो ते करा. त्याच्यानंतर तुम्ही अशा सिस्टम्स बसवा, की ऑटोमॅटिक इन्व्हॉइसिंग जाईल आणि ते फ्री सॉफ्टवेअर्स आहेत. तुम्ही इन्व्हॉइस रेज केला आणि ईमेल आयडी त्याच्यामध्ये जर टाकला त्या बिझनेसचा किंवा कस्टमरचा, त्याला आपोआप बिल जातं. त्याला रिमाइंडरसुद्धा आपोआप जातात. फक्त ते सेटिंग ॲक्टिव्हेट करून घ्या तुमच्याकडे. त्याच्यानंतर साठा जो आहे तो मॅनेज करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. जसं जस्ट इन टाईम अशी एक टेक्निक आहे. त्याच्यामध्ये काय आहे, की तुम्ही जो साठा ठेवणार आहात तुमच्याकडे, जर मी असं म्हटलं, की मी ट्रेडिंग करते, म्हणजे गुड्स एकाकडनं घ्यायचे आणि तेच विकायचे दुसऱ्याला. त्यावेळी तुम्ही एवढं फक्त मॅनेज करा, की जस्ट इन टाईम किती आहे माझा, म्हणजे ते गुड्स त्या माणसाकडनं माझ्या वेअरहाऊसला पोहोचायला किती वेळ लागतोय, प्लस 2 डेज. असं करून तुम्ही जस्ट इन टाईम इन्व्हेंटरी मेंटेन करू शकता. म्हणजे एकदम 100 किलोची ऑर्डर आली आहे आणि माझा जस्ट इन टाईम 3 दिवसांचा आहे. तर मला 3 दिवस आधीच कस्टमरला सांगायचे, की मला निदान 3 किंवा 4 दिवस आधी कळव. त्याच्यामुळे तुमचा पैसा अडकून राहणार नाही. अशा वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. मेक टू ऑर्डर तुम्ही वापरा हे सगळं आणि त्याच्यामध्ये समजा रिपेअरसारखा बिझनेस आहे तुमचा. रिपेअर्स देताय तुम्ही किंवा गाडीचे किंवा मशिनरीचे रिपेअर्स असा बिझनेस आहे तुमचा. तर ते रिपेअर्स तुम्हाला जवळचा जो लोकल कोणी सप्लायर आहे, जरी तो 4 पैसे जास्त घेतले तरी चालेल. पण तो वेळेवर आणून देईल. तो तुम्हाला अडकवून ठेवणार नाही. अशा लोकांबरोबर टाय अप करा. जितके वर्ष तुमचे संबंध वाढत जातील, जितके वर्ष होत जातील, तसे तुम्हाला डिस्काउंट पण मिळत जाईल त्या सगळ्यात. त्यानंतर सर्व्हिसेसबद्दल आपण बोलू. आता काही बिझनेस असतात ते प्युअर सर्व्हिस असते. म्हणजे कन्सल्टन्सी किंवा एखादी नुसती जाऊन तिथे भेटून बघून यायचंय. असं सगळ्या ज्या सर्व्हिसेस असतात, त्यांचं जे वर्किंग कॅपिटल आहे त्याची अडवणूक कुठे होते? तर त्यांनी दिलेली सर्व्हिस डेट आणि बिलिंग डेट याच्यामध्ये बरेचदा गॅप असतो. फॉर एक्झाम्पल माझं कॉन्ट्रॅक्ट ठरलं एखाद्या व्यक्तीबरोबर, की त्याला महिनाभर सर्व्हिस देणार. तर 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर मी सर्व्हिस दिल्यानंतर 30 सप्टेंबरला बिल रेज करते मी. म्हणजे ऑलरेडी 30 दिवस झालेत त्या गोष्टीला ऑन गोईंग आणि त्याच्यानंतर जर 30 दिवसांनी मला पैसे मिळणार आहे, तर माझं वर्किंग कॅपिटल रिसिव्हेबलचं जे सायकल आहे म्हणजे पैसे येण्याचं सायकल प्रॅक्टिकली 60 दिवसाचं झालं. राईट. अशा वेळी तुम्ही वेगवेगळे टर्म्स नीट कम्युनिकेट करा, की बिल रेज केल्यानंतर निदान 5 दिवसात ते क्लिअर व्हायला पाहिजे किंवा 50% ॲडव्हान्स 1 सप्टेंबरलाच मला मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही वर्किंग कॅपिटल मॅनेज करा. तुमच्या वर्किंग कॅपिटलचे डेज तुम्हाला नीट कॅल्क्युलेट करताच आले पाहिजेत आणि ते आले तरच त्याचा स्ट्रेस किती येणार आहे तो तुम्हाला समजणार आहे. त्याच्यानंतर आपण वेळ पाळूया, दुसऱ्यांनी वेळ पाळावी असं त्यांचे फॉलोअप्स घेता आले पाहिजेत. त्याच्यानंतर कधी-कधी ना वेळेवर पैसे दिले तर डिस्काउंट पण मिळतोय का? असं पण बोलून घेता आलं तर वेंडर्सबरोबर नीट काम करता येईल. तुमची कॅश सायकल आहे म्हणजे माझ्या महिन्याचा ओपनिंग बॅलन्स प्लस मला मिळणारे पैसे, ॲक्चुअल जे बँकेत मिळणार आहेत किंवा कॅश स्वरूपात मिळणार आहे, वजा मी देणारे पैसे. ह्याचं जर क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला आधीच एस्टिमेट प्रोजेक्ट करता येत असेल, म्हणजे करता येतोच, तो करा आणि त्याच्याप्रमाणे सगळं चाललंय ना, ते बघा. त्याच्यामध्ये जर काही बदल करायचे असतील, म्हणजे प्रोजेक्शन करतानाच लक्षात आलं, की अरे बापरे! या महिन्यात अवघड दिसतंय, तर मग ते पेमेंट टर्म्स नीट कम्युनिकेट करा, की नाही दरवेळेला मी 30 दिवसांचं क्रेडिट देतो. आज मी तुम्हाला या महिन्यात 15 दिवसांचंच, कारण मला माझे इतर खर्च आहेत. सो त्या पद्धतीने तुम्हाला तुमचा स्ट्रेस कमी करता येईल. तुमच्या क्लिअर कम्युनिकेशन हे की आहे तुमच्या बिझनेसच्या वर्किंग कॅपिटलसाठी किंवा बिझनेस ग्रोथसाठी ओव्हरऑल. खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंस अर्पिता तू. आता मला सांग की वर्किंग कॅपिटल सायकल संथ असेल, तू आत्ता म्हणलीसच की जरी आपल्याला असं वाटत असलं की 1 तारखेला आपण सर्व्हिस दिली तरी त्याचं बिल जर 30 तारखेला करत असतो आणि मिळणार जर ते पुढच्या 30ला असेल तर ते 2 महिन्याचं होतंच वर्किंग कॅपिटल सायकल. तर असं जर ते संथ असेल तर त्या बिझनेसवर कसा परिणाम करतं
आणि अशा वेळी नेमक्या कोणत्या गोष्टी किंवा धोरणं ही टाळायला हवीत? निरंजन, आत्ता आपण जो मुद्दा बोललो त्याप्रमाणे बिझनेसचं वर्किंग कॅपिटल सायकल 2 महिन्याचं होतं त्या गणितात. खरं म्हणजे या लोकांशी जेव्हा मी बोलते तेव्हा ते म्हणतात नाही नाही 30 डेज सायकल. म्हणजे किती चुकीचे ॲझम्पशन्स घेऊन आपण बिझनेस करत असतो. नक्कीच. म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे, जो बिझनेस करणारा त्या व्यक्तीला हे समजलं पाहिजे, की 60 दिवसांचं सायकल म्हणजे 2 महिने मला लागणार आहेत सर्व्हिस सुरू केल्यापासून पैसे मिळायला. त्या 2 महिन्यात येणारे सगळे खर्च मला माझ्या इतर कस्टमरकडनं येणाऱ्या म्हणजे त्या 2 महिन्यापूर्वीचे जे बिलं आहेत त्याच्या अगेन्स्ट वापरायचे किंवा मला माझ्या खिशातनं पैसे घालायचे किंवा कर्ज काढायचं. सो तुम्ही ऑलरेडी स्ट्रेस घेताय. आता ते वर्किंग कॅपिटल आणि स्लो झालं तर तुम्हाला आणि काहीतरी करावं लागणार आहे आणि मोठी पावलं उचलायला लागणार आहे. आणि ती जर सतत उचलायला लागणार असतील तर बिझनेस टिकून राहील की नाही याच्याबद्दल पण शंका उत्पन्न होऊ शकते. सो तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा वर्किंग कॅपिटल जर स्लो होणारे हे लक्षात येत असेल आणि तरीसुद्धा काही पावलं उचलली नाही तर एक मोठं संकट आहे तुमच्या बिझनेसवर. जर त्याचं उदाहरण असं देईन मी की एखादं झाड लावलं आणि त्याला योग्य वेळी पाणीच दिलं नाही तर ते मरून जाईल किंवा खतच दिलं नाही योग्य वेळी तर त्याची वाढ होणार नाही. ते तितकं जास्त धोकादायक आहे. म्हणजे पाणी मिळतंय पण खत नाही तर वाढणार नाही तुमचा बिझनेस. सो तुम्हाला वर्किंग कॅपिटल तुमचे इतर बिझनेसेस इतर कस्टमरमुळे मॅनेज होतंय, छान आहे. म्हणजे पाणी मिळतंय तुम्हाला. पण तुम्ही त्याच कस्टमरचा रिकव्हरी जर स्लो करत असाल तर तुम्हाला ग्रोथ नाही मिळणार. सो राईट. सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यवसायामध्ये तुमचं भांडवल हे फिरणं पाहिजे आणि जितके जास्त सायकल तेवढं इफेक्टिव्हली तुम्ही मॅनेज करताय. जर मी असं म्हटलं की माझं वर्किंग कॅपिटल 1 महिन्याचं आहे याचा अर्थ मी वर्षाला 12 सायकल्स करते. मी म्हटलं जर 15 दिवसांचं आहे तर मी 24 सायकल करते. जितके सायकल्स जास्त तितके तुम्ही जास्त वेगाने पुढे जाणार आहात आणि तो वेग तुमच्यासाठी तुमच्या ग्रोथसाठी डिसिजन मेकिंगसाठी फार महत्त्वाचा आहे. आणि हा जर स्लो होत असेल तर लगेच लक्ष द्या. कशा पद्धतीने लक्ष देऊ शकाल तर तुम्ही कम्युनिकेट करा, तुमचा साठा मॅनेज करा, तुमचे स्टॉक नीट मॅनेज करा. त्याच्यानंतर तुम्ही जे काही टर्म्स आहेत ते तुम्ही बदला. का असं नाही आहे की एकदा आपलं ठरलं तर असंच चालायला पाहिजे. तुम्ही सांगा की नाही हे आता आपला रिव्ह्यू आहे पुन्हा आपण पेमेंट टर्म्सवर पुन्हा बोलायची गरज आहे. ते सगळं करा. आता अगदी साधं एक्झाम्पल देते मी. किराणा दुकानदार आपल्याकडे आपण बरेचदा आपण लहानपणापासून त्यांच्याकडे जातो. त्यांच्याकडे केवढा स्टॉक असतो गरजेप्रमाणेच आणि कुठल्याही कस्टमरला ते नाही म्हणत नाहीत. ते म्हणतात की अरे दादा आत्ता संपलंय उद्या ये. सो ते जस्ट इन टाइम टेक्निकने जातात. नाहीतर त्यांना खूप इन्व्हेस्टमेंट करून अडकून राहतील ती लोक. राईट. म्हणजे आपण हा संपूर्ण एपिसोड हा वर्किंग कॅपिटल आणि त्याचं महत्त्व याविषयी बोलतोय. तर ओव्हरऑल बिझनेस ग्रोथचा विचार केला तर वर्किंग कॅपिटल सायकलचं नेमकं योगदान कॉन्ट्रीब्युशन काय असं सांगू शकशील? नक्कीच. म्हणजे आपण मी मगाशी उदाहरणानेच पहिल्यांदा सुरुवात केली होती की आपण घर बांधलं पण आपले ऑपरेशनल एक्सपेन्सेस जे आहेत ते आपण आपल्या डे टू डे किंवा मंथली ॲक्टिव्हिटीजमधनं करणार. म्हणजे आपल्या बिझनेसच्या प्रॉफिटमधनं, एखाद्या व्यक्ती सॅलरीमधनं ते करणार. शिवाय आपण मेडिकल इमर्जन्सी पण त्यातनं करायचा प्रयत्न करणार. मग ती अगदी ओपीडी असू दे किंवा मायनर मेडिकल इमर्जन्सीज. सो अशा इतकी महत्त्वाचं आहे तुमचं वर्किंग कॅपिटल म्हणजे लिक्विडिटी तुमच्या बिझनेसला आणते. तुम्हाला जर एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर तो डिसिजन घेण्याची किती मुभा आहे तुमच्याकडे हे सगळं ठरवायचं जे काही आहे ते तुमचं वर्किंग कॅपिटल देतं. म्हणजे दिवाळीला आपण फॉरेनमध्ये जाऊया असं जर मला म्हणायचं असेल तर याचा अर्थ माझ्या सॅलरीमधनं माझ्या बिझनेस इन्कममधनं काही सेव्हिंग झाले त्याचा अर्थ माझे. सो वर्किंग कॅपिटल जर तुमचं इफेक्टिव्हली मॅनेज होत असेल बिझनेसचं तर तुम्हाला एखादा डिसिजन घेता येतो की नाही मला महाराष्ट्र मार्केट चेक झालं माझं. आता मी गुजरातमध्ये जाणार आहे किंवा आता मला उत्तर प्रदेशपर्यंत जायचं आहे, मला केरळामध्ये जायचं आहे. हे डिसिजन जे आहेत एक्सपान्शनचे ते घेता येणार आहेत. किंवा नाही मी आता ए प्रोडक्ट देते मला आता बी पण सुरू करता येईल. राईट. किंवा आता मी अगदी रिसेंटली काही एक्झाम्पल्स बघितली. एका व्यक्तीने पार्लर सुरू केलं होतं. आता तिने काय केलं की तिला गुड्स पण लागतात आणि सर्व्हिस हा तिचा मेन बिझनेस आहे. आता सर्व्हिसवर तिला कॉन्सन्ट्रेट करायचं होतं. वर्किंग कॅपिटल सायकल तिचंही असं होतं की तिला क्विकली पैसे मिळत होते. पण तिचा इन्व्हेंटरीमध्ये इतके पैसे अडकले होते तर आम्ही तिला
हे सांगितलं की तू जस्ट इन टाइम सुरू कर. म्हणजे वर्किंग कॅपिटल असं कर की साधारणपणे किती तुझे मटेरियल रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा अगदी 20% जास्त प्रोक्युअर कर. अगदी खूप मिळतंय होलसेलमध्ये कमी रेटमध्ये म्हणून भरमसाठ प्रोक्युअर करू नको. एकतर ते एक्सपायर होतं आणि दुसरं असं की ते कस्टमर टू कस्टमर चेंज होतं तिच्या केसमध्ये. सो वर्किंग कॅपिटल सायकल आपल्याला समजून घेऊन जास्त चांगल्या प्रकारे हाताळता आलं पाहिजे. जितका कमी अडवणूक होणार पैशामध्ये, जितकं कमी आपण अडकणार तेवढं आपण मोकळे असणार इतर डिसिजन घ्यायला. त्यामुळे वर्किंग कॅपिटल हे खूप महत्त्वाचं आहे. ते जितकं फास्ट असेल ते त्या कंपनीसाठी, त्या बिझनेससाठी जास्त महत्त्वाचं आहे, जास्त प्रभावी आहे. ह्याच्यामुळे फक्त बिझनेसला फायदा होतो असं नाही. ह्याच्यामुळे इतर लोक आहेत ज्यांना फायदा होतो. एखाद्या व्यक्ती तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू पाहतोय, तर तो हे बघतो की वर्किंग कॅपिटल सायकल किती फास्ट आहे. ते किती चांगल्या पद्धतीने मॅनेज होतंय. ओव्हर द पिरियड्स म्हणजे मागच्या 5 वर्षात कसं त्याचं सायकल होतं, किती चांगल्या पद्धतीने एफिशियंटली त्याने ते हँडल केलं. त्याच्यानंतर काही संकटं आली, तर ही वर्किंग कॅपिटल तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. काही निर्णय घ्यायला, तुमचा बिझनेसचा टिकून राहण्यासाठी ते मदत करणार आहे. जेवढा फास्ट तेवढं चांगलं. पण याचा अर्थ असा नाही की फास्टच्याच मागे धावायचं, की वेगवानच पाहिजे, मग वाटेल ते डिसिजन घेईन, असं नाही चालणार. तर तुम्ही साऊंड डिसिजन घ्या, पण ते फास्ट होईल ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एक वाक्य सांगेन, वर्किंग कॅपिटल जेव्हा मी म्हणते तेव्हा लोकांना किंवा बिझनेस ओनर्सना वाटतं त्याला काय बँक बॅलन्स आहे. तर मी त्यांना तेच म्हणते की बँक बॅलन्स म्हणजे तुम्ही तो पैसा अशा वापरा की त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त सेव्हिंग करता येईल, इन्व्हेस्टमेंट पुढच्या गोष्टींसाठी. की नाही 2 महिन्याचा पगार माझ्याकडे आहे, डेटर्सने अजून 1 महिना काय अजून 15 दिवस उशिरा केले तरी मला चालणार आहे. तर असं नको. तर तुमचा बँक बॅलन्स तुम्ही नीट वापरा. तो बिझनेसचा पैसा आहे, तो बिझनेसच्या चांगल्या डिसिजन्ससाठीच वापरला गेला पाहिजे. तर त्या पद्धतीने तुम्ही चांगलं वर्किंग कॅपिटल सायकल बनवा आधी आणि ते फास्ट होण्यासाठी प्रयत्न करत राहा. वर्किंग कॅपिटल ही पूर्ण कॉन्सेप्ट तू या एपिसोडमध्ये एक्सप्लेन केलीस आणि त्याविषयीचे असलेले गैरसमजही खोडून काढलेस. आणि ते खूप मोठे गैरसमज आहेत. एस्पेशली हे प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असतं की अरे नाही, माझं बिझनेस सायकल तर 1 महिन्याचंच आहे, पण प्रत्यक्षात ते 2 महिन्याचं कसं असतं. अगदी छोट्यातला छोटा व्यवसाय जरी म्हणलं किंवा लिमिटेड क्लायंट जरी म्हणले तरी पण ते किमान 2 महिन्याचं असतं. तर ते कमीत कमी कसं करता येईल आणि जास्तीत जास्त त्यांनी बिझनेस एफिशियंट कसा करता येईल आणि त्यातनं बिझनेसची ग्रोथ कशी फास्ट करता येईल, या सगळ्या गोष्टी या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतल्या. निरंजन, तुला एक आणि महत्त्वाचं वाक्य सांगते. आपण म्हणतो ना की काय ते फार महत्त्वाचं नाहीये, पण जेव्हा एखादा व्यक्ती जो मोठा आहे, नावाजलेला आहे, त्याने एखादं स्टेटमेंट केलं त्याविषयी की आपल्याला वाटतं अरे अरे खरंच हे फार महत्त्वाचं आहे. तर तसंच मी एक स्टेटमेंट सांगेन आणि त्याचा नक्कीच तुम्ही विचार करा. आणि हे स्टेटमेंट वॉरन बफेट यांच्याकडचं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली म्हणजे कार्यशील भांडवल म्हणजे वर्किंग कॅपिटल. आणि ते जितकं फास्ट आहे ते तितकं तुमचा प्रभावी व्यवस्थापन आहे. याचा अर्थ तुम्ही व्यवसायात अनेक चुका करू शकता, परंतु जर तुमच्याकडे रोख संपली तर तुमचा खेळ संपला. इतकं ते वाक्य महत्वाचं आहे. राईट राईट राईट. म्हणजे ते थोडक्यात तुमच्या सर्वायवलशीच निगडीत आहे बिझनेसच्या. त्यामुळे वर्किंग कॅपिटल म्हणजे आपण गोईंग कन्सर्न या विषयावर बोललो मागच्या एपिसोडमध्ये, तर हे थेट गोईंग कन्सर्नशीच निगडीत आहे. वर्किंग कॅपिटल हे स्ट्रॉंग असणं, इफेक्टिव्ह असणं आणि एफिशियंटली तुम्ही ते मेंटेन करणं. आणि त्यासाठी तू म्हणलीस कम्युनिकेशन इज द की. म्हणजे एखादा क्लायंट जर वारंवार लेट करतोय पेमेंट, तर त्याला तशी सवय लावण्यापेक्षा तुम्ही त्याला वारंवार भेटून हे कन्व्हे करा की हे असं चालणार नाही किंवा हे असं यांनी माझे पुढच्या सगळं सायकल डिस्टर्ब होतंय. तर त्याला समजून सांगा. दरवेळेला कन्फ्रंटच करायला पाहिजे कोणाला असं नाही, तर ते इफेक्टिव्हली कम्युनिकेट करूनही गोष्टी करता येऊ शकतात. त्यामुळे क्लायंट न घालवता ते वर्किंग कॅपिटल सायकल त्याचं कसं कमीत कमी करता येईल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आणि हो, बिझनेसची बाराखडीचा आपला नवीन एपिसोड दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होत असतो. सो तुम्ही जर अजून यूट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा, ज्यायोगे तुम्हाला पुढच्या एपिसोडच्या नोटिफिकेशन्सही मिळत राहतील. तसंच यूट्यूब शिवाय स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक अशा बाकी प्लॅटफॉर्म्सवरही बिझनेसची बाराखडी हा ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. सो तुम्ही हे बाकी प्लॅटफॉर्म्सही नक्की ट्राय करू शकता. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only.
and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.